कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। कोकाटेंच्या कृतीचा निषेध मात्र राजीनामा घेण्यात येणार नाही। राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्याची माहिती, हल्ली प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे असंही मत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांची भेट घेणार। मंत्रालयामध्ये आज दुपारी भेट घेणार असल्याची माहिती। त्यानंतर कृषी विभागाच्या सुनावण्यांसाठी उपस्थित राहणार। पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे वादात। नगर विकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे, यावर काही फरक पडणार नाही असं वाटतंय। सगळ्यांनीच कोऑर्डिनेशन ठेवायला पाहिजे, नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया। माहितीचा महामंडळ वाटपावर फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। संख्याबळाच्या आधारावर महामंडळांचं वाटप करण्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये एकमत। भाजपला 44, शिंदेच्या शिवसेनेला 33, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ मिळणार असल्याची माहिती। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपाल सी.व्ही. राधाकृष्णन यांच्या विधानाला नव्या वादाची चिन्ह। राज्यपालांनी मराठीत बोललं पाहिजे। वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकरांचं वक्तव्य। राज्यपालांनी मराठीचा सन्मान करायला पाहिजे। मराठी येत नाही ते राज्यामध्ये येऊन मराठी शिकतात। मराठीचा त्यांना सराव नसेल, पण अनेक जण मराठी शिकून जातात, नरेंद्र भोंडेकरांची प्रतिक्रिया। सांगलीच्या करगणी गावामध्ये अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप, शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। संबंधित प्रकरणातील तपासावर दबाव आणला गेला, शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। परळीमधील महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान, हातावर एकूण 16 वार। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर। परभणीच्या पाथरीमधील अतिवृष्टीग्रस्त गावांना राजेश विटेकरांची भेट। नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनाम्याच्या दिल्या सूचना। अकोल्यामध्ये अकोट तालुक्यात पुरामध्ये संपूर्ण घर वाहून गेलं। ग्रामपंचायतीनं बांधलेलं शौचालय सुद्धा पुरामध्ये वाहून गेलं। पावसामुळे गावातील नाल्याचं पाणी लोकांच्या घरात। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। ढालेगावमधील बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीपात्रामधून पाण्याचा मोठा विसर्ग। रत्नागिरीमधल्या काजळी नदी दुधडी भरून वाहते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा। सिंधुदुर्गमध्ये पावसाची संततधार सुरूच, जनजीवन विस्कळीत। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना।